नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आपण पाहतोय मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक यामध्ये मेन्सुरेशन मोजमाप जे आहे त्यावरचे आपण प्रश्न पाहतो आहे. याआधी आपण त्याचे फॉर्म्युलेस पाहिले, काही क्वेश्चन पाहिले. आज सुद्धा आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 11 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे आणि पूर्ण सिलेबसचे नोट्स सुद्धा मिळणार आहे, सोबत पीवायक्यू टेस्ट आणि मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे. पूर्ण सिलेबसवरती मॉक टेस्ट असणार आहे, गेलेले पीवायक्यू तुमच्या अभ्यासाला असणार आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू पण आम्ही तुम्हाला देतो आहे आणि सगळे जे नोट्स आहेत ते डाउनलोड करता येईल तुम्हाला. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. चला तर मग सुरुवात करूया. येस, त्याआधी आपण नेहमीच क्वेश्चन आपण फॉर्म्युलेज पाहत असतो, कारण त्यानुसारच आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. स्क्वेअरचं काय आहे? एरिया, साईड स्क्वेअर, पेरिमीटर आहे 4 × साईड. ठीक आहे. रेक्टँगलचं काय आहे? एरिया, लेंथ इंटू विड्थ आणि पेरिमीटर 2 × लेंथ प्लस विड्थ. ठीक आहे. त्यानंतर ट्रँगलचं काय आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट आणि पेरिमीटर काय काढायचं असेल तर सम ऑफ ऑल साईड. ठीक आहे. जसे जसे क्वेश्चन आपण करतो तसं तसं तुम्हाला फॉर्म्युलेज पण पाठ झाले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, है ना. सर्कलचा एरिया काय आहे? πr² आणि सर्कम्फरन्सचं काय आहे? 2πr. ठीक आहे. त्यानंतर क्यूबचं काय आहे? साईड क्यूब आहे आणि सरफेस एरिया आहे 6 × साईड स्क्वेअर. क्युबॉइडचं काय आहे? लेंथ इंटू वेट इंटू हाईट. काय? व्हॉल्यूम काढायचं असेल तर. ठीक आहे, कारण हे 3D आहे. त्यानंतर एरिया 2 × लेंथ इंटू विथ प्लस विथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. ठीक आहे. स्पियरचं काय आहे? व्हॉल्यूम काढायचं असेल तर 4/3 πr³ आणि सरफेस एरियाचा आहे 4πr². ठीक आहे. त्यानंतर सिलेंडरचं काय आहे? πr² आणि सरफेस एरिया आहे 2πr आणि r+h. ठीक आहे. त्यानंतर कोनचं काय आहे? 1/3 πr² आणि सरफेस एरिया आहे πr प्लस लेंथ हाईट. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूमचं काय? 1/3 इंटू बेस एरिया इंटू हाईट आणि सरफेस एरियाचा आहे बेस एरिया प्लस एरिया ऑफ ट्रायंग्युलर फेसेस. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न आहे, फाइंड द सरफेस एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्रिझम विथ डायमेन्शन 10 युनिट्स, विथ दिली आहे 6 युनिट्स आणि हाईट सुद्धा दिलेली आहे प्रिझमची. ठीक आहे. तर मग काय सरफेस एरियाचा काय मग काढताना सरफेस एरिया फॉर्म्युला 2 × लेंथ इंटू विथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. ठीक आहे. आपल्याला सगळे युनिट्स दिलेले आहेत. 2 × 10 × 6 प्लस 6 × 8 प्लस 8 × 10, है ना. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. चला तर मग करा. 60, 48 and 80. ठीक आहे. इक्वल 2 × तर मग किती होतात? 376 स्क्वेअर युनिट. किती होता? स्क्वेअर युनिट. आपलं उत्तर काय असणार आहे? 376 स्क्वेअर युनिट असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलेज यूज करून काढू शकतो. ठीक आहे. बघा इथे दिलेलं आहे. सरफेस एरियाचा फॉर्म्युला टाकलेला, आपल्याला युनिट्स दिले आहेत, त्यानुसार आपण काढलेलं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ कोन विथ अ रेडियस ऑफ 5 युनिट्स अँड हाईट ऑफ 12 युनिट्स आणि पायची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे 3.14. ठीक आहे. तर व्हॉल्यूम व्हॉल्यूम कोनचा काय फॉर्म्युला आहे? कोन व्हॉल्यूमचा 1/3 × इंटू रेडियस स्क्वेअर इंटू हाईट, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर 1/3 × 3.14 इंटू 5 युनिट्स रेडियस स्क्वेअर इंटू 12. करा मग. 1/3 इंटू 3 125 इंटू 12.
300 1/3 into 3.14. ठीक आहे 100 आणि हे 314 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 314 युनिट्स असणार आहे क्युबिक युनिट्स किती क्युबिक युनिट्स ठीक आहे बघा आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही आधी तर जर का तुम्ही बेसिक अभ्यास करत असाल तर फॉर्म्युलेज पाठ करून ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केले जातात तेव्हा तुम्हाला करावं लागेल त्यानंतर मग आपण क्वेश्चन्सची काय लेवल वाढवू शकतो है ना determine the total surface area of cylinder with a radius of 6 units and height of 10 units ठीक आहे 6 युनिट त्रिज्या आणि 10 युनिट उंची असलेल्या सिलेंडरचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ निश्चित करा मग टोटल सरफेस एरिया काय मग फॉर्म्युला 2 × पाय रेडियस स्क्वेअर प्लस 2 × पाय r × हाईट हे काय आहे टोटल सरफेस एरिया सिलेंडरचं ठीक आहे 2 × 3.14 रेडियस दिलेला आहे 6² प्लस 2 × 314 हे दोनदा दिलेलं आहे ना युनिटचं म्हणून आपण ते दोनदा घेतलेलं आहे ठीक आहे 6 युनिट्स × 10 into 314 into 60 ठीक आहे 6.28 into 36 plus 6.28 into 60 226.08 plus 376.8 602.88 आपलं उत्तर काय असणार आहे 602.88 टोटल सरफेस जो आहे तो त्या स्क्वेअर युनिट मध्ये असणार आहे ठीक आहे त्यानंतर द रेशो ऑफ रेडर ऑफ द सिलेंडर टू दॅट कोन इज 1/2 एक मिनिट Calculate the lateral surface area of cone with a slant height of 13 units and a radius of 5 units. ठीक आहे तर कशा पद्धतीने करणार आहोत आपण लॅटरल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय पाय इंटू रेडियस इंटू स्लॅन्ट हाईट ठीक आहे 3.14 इंटू 5 युनिट इंटू 13 मग किती होतात 13 इंटू 5 65 इंटू 3.14 म्हणजे किती होतं 204.1 है ना म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 204 पॉइंट समथिंग स्क्वेअर युनिट ठीक आहे अशा पद्धतीने आपण ते काढलेलं आहे यामध्ये काय नुसतंच आपण फॉर्म्युलेज बेसिसवर करतोय ठीक आहे Now, the determine the volume of frustum of a cone with a radii of the top and bottom bases are as 8 units and 12 units respectively and height of 15 units. वरच्या आणि खालच्या पायाच्या त्रिज्या अनुक्रमे 8 आणि 12 दिले आणि उंची 15 असलेल्या शंकूच्या फ्रास्टमचे आकारमान निश्चित करायचे यामध्ये सुद्धा आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाहिजे किती आहे 1/3 इंटू पाय इंटू हाईट इंटू टॉप रेडियस जो आहे आपल्याला दिलेला आहे टॉप आणि बॉटम टॉप रेडियसचा आपल्याला स्क्वेअर प्लस बॉटम चा स्क्वेअर ठीक आहे प्लस टॉप इंटू बॉटम ठीक आहे अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे 1/3 इंटू 3.14 इंटू 15 युनिट आहे टॉप इंटू 8 युनिट स्क्वेअर
प्लस 12 युनिट स्क्वेअर. ठीक आहे, आणि प्लस 8 इंटू 12. यामध्ये नुसतंच आपल्याला हे करायचं आहे ना. याचं उत्तर काय असणार आहे? 4987.2 क्युबिक युनिट. ठीक आहे, अशा पद्धतीने ते करायचं आहे. व्हॉल्युम्सचा फॉर्म्युला जो आहे याचा ते व्यवस्थितपणे करायचं, कारण इथे आपल्याला टॉप आणि बॉटम असे दोन्ही रेडियस दिलेले आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या फॉर्म्युलेचा वापर करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. Find the surface area of torus donut shape with a major radius of 10 units and a minor radius of 3 units. तर 10 युनिट्सची प्रमुख तीच जाडी, 3 युनिट्सची लघु. तर आता आपण असे पाहतोय की मेजर, मायनर, टॉप, बॉटम अशा पद्धतीचे प्रश्न पाहतोय पण. ठीक आहे, तर कसं करायचं मग? सरफेस एरिया 4 इंटू पाय इंटू मेजर जो आहे तो इंटू मायनर. तर 4 इंटू 3.14 इंटू 10 इंटू 3. मग सरळच आहे आपलं उत्तर, आहे ना. 12.56 इंटू 30. 376.8 युनिट. हे काय आपलं उत्तर? स्क्वेअर युनिट. आणि प्रत्येकाचंच आपल्याला युनिट काय आहे? स्क्वेअर युनिट येणार आहे. ठीक आहे, स्क्वेअर युनिट. ठीक आहे, त्यानंतर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ हेमिस्पियर विथ अ रेडियस ऑफ 40 युनिट्स. हे सिंपल असा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काहीच नाही, व्हॉल्यूमचा आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. 2/3 आहे इंटू पाय इंटू रेडियस क्यूब. ठीक आहे, 2/3 इंटू 3.14 आणि रेडियस आपल्याला दिलेले आहे 14 चा क्यूब आपल्याला करायचा आहे आणि उत्तर येईल 2/3 इंटू 3.14 इंटू 2744. ठीक आहे, आपलं उत्तर येणार आहे 12,323.36 क्युबिक युनिट. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे हे. काहीच नाही, आपल्याला रेडियस दिलेली आहे, त्याच आपल्याला क्यूब काढून हे सगळं व्हॉल्यूम आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ कोन विथ रेड ऑफ टॉप अँड हे आपण केलंय ना आताच. नाही नाही, ठीक आहे. बॉटम आणि टॉपचं बेसिस दिलेला आहे 8 युनिट, 12 युनिट्स आणि हाईट दिली आहे 15 युनिट्स. ठीक आहे, वरच्या आणि खालच्या पायाच्या त्रिज्या अनुक्रमे 8 एकक आणि 12 एकक आणि 15 एकक असल्यामुळे शंकूच्या फ्रस्टमचा आकार आपल्याला निश्चित करायचा आहे. ठीक आहे, तर काय आहे व्हॉल्यूम फ्रस्टम ऑफ कोनचा? 1/3 पाय एच हाईट आर स्क्वेअर आणि आर आर, कारण टॉप अँड बॉटम. ठीक आहे, तर 1/3 इंटू 3.14 इंटू 15 इंटू 122 प्लस 82 प्लस 12 इंटू 8. 144 प्लस 64 प्लस 96. हे जसे तसे 1/3 इंटू 3.14 इंटू 15 1/3 इंटू 3.14 15 इंटू 304. आणि आपलं उत्तर येणार आहे 4541.2 क्युबिक युनिट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला व्हॉल्युम्स किंवा मग सरफेस एरिया जे आपल्याला दिलेलं आहे त्याचे फॉर्म्युलेज वापरून आपल्याला ते सेटअप करायचं. यामध्ये आपण या सेशनमध्ये आपण टॉप अँड बेसचं रेडा दिलेलं होतं, त्या पद्धतीने आपण ते पुट करून आन्सर्स काढलेले आहे. याच्यासाठी तुम्हाला आधी तर फॉर्म्युलेज पाठ करावं लागेल आणि कशा पद्धतीने ते करायचे आहे ते सुद्धा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, ओके. आपण अशा पद्धतीने मेन्सुरेशनचे काही प्रश्न पाहिलेले आहे. सोप्या लेवलचे होते हे. यानंतर आपण थोडे हार्ड लेवलचे पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच बघत राहा व्हिडिओज आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आपली जी बॅच आहे ती येत्या 11 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.